नमस्कार मंडळी, व्हेज बिर्याणी बनवूया प्रियाज मॅजिकल किचन सोबत। त्यासाठी मी इथे 1 किलो बासमती तांदूळ घेतलाय। तो आपल्याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळेस धुवायचा आहे। हलक्या हाताने धुवायचा आहे, खूप चोळून नाही धुवायचा, नाहीतर त्याचा इथंच तुकडा पडून जाईल। त्याच्यामध्ये पाणी टाकून आता तो पाऊण तास आपल्याला भिजत ठेवायचा आहे। बिर्याणीसाठी इथं मी फ्लावर, वटाणा, फरसबी, बटाटा, गाजर या भाज्या घेतल्या। त्या स्वच्छ धुवून चिरून घ्यायच्या आपल्याला। त्याचप्रमाणे इथे 1 किलो बिर्याणीसाठी अर्धा किलो कांदा घेतलाय तळण्यासाठी। तेल तापत ठेवलंय, तेल व्यवस्थित तापून द्यायचे आपल्याला। नंतर कांदा टाकून घ्यायचा आहे। कांद्याचे एकसारखे स्लाइस केले तर व्यवस्थित एकसारखा कांदा तळला जाईल। कांदा तळून झाला आता आपला, काढून घेऊया आता आपण तो। इथे कांदा क्रंची वाटणार नाही, पण जसा थंड होत जाईल तसा त्यातला क्रंचनेसपणा वाढत जाईल। कांदा तळून उरलेल्या तेलातच आपण भाज्या परतणार। इथे फ्लावर, फरसबी, गाजर, वटाणा सर्व भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहे। त्यामुळे काय होतं, क्रंची होतात त्या भाज्या आणि बिर्याणीमध्ये खाताना खूप छान लागतात। काढून घेऊया आता आपण त्या झाऱ्याच्या साहाय्याने। फोडणीसाठी इथे 1 चमचा जिरे, 2 चक्री फुलं, 2-3 तमालपत्राची पानं, दालचिनीचा तुकडा, 2 लवंग, 2 वेलची आणि 2 बारीक चिरले कांदे टाकले। आलं लसूण पेस्ट टाकली आहे 1 चमचा। व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला। त्याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो टाकला आहे। मिक्स करून घेऊ आता आपण ते। चवीनुसार मीठ टाकू, थोड्या वेळ व्यवस्थित परतून देऊ। त्याच्यामध्येच उभ्या चिरलेल्या 2 मिरच्या टाकल्या आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे बिर्याणी मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरे पावडर टाकली आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। इथे 400 ग्रॅम दही टाकलाय मी। दही आपल्याला ताजंच घ्यायचे। जरा आंबट असेल ना तर बिर्याणी पण आंबट लागते, त्याच्यामुळे ताजं दही असेल तर जास्त आंबट नाही राहत, बिर्याणी छान लागते। मग व्यवस्थित मिक्स करून घेऊ। त्याच्यावरतून आपण जो तळलेला कांदा होता तो थोडासा कुस करून टाकूया, ते पण मिक्स करून घेऊया। वरतून कोथिंबीर बारीक चिरलेली, बारीक चिरलेली पुदिन्याची पानं टाकून मिक्स करून घेऊ। आता परतलेल्या भाज्या आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण ते। त्याच्यामध्ये बटाटा टाकते कापलेला। बटाटा शेवटी टाकलाय मी, कारण तो काळा पडू शकतो, त्याच्यामुळे शेवटीच टाकलाय। चवीनुसार मीठ टाकूया, मिक्स करून घेऊ। झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून देऊया। तोपर्यंत आपण भात बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे पाणी गरम होण्यासाठी ठेवलंय। त्याच्यामध्ये 1 दालचिनीचा तुकडा, 1 चक्री फूल, 2 वेलची, 2 लवंग, 1 चमचा जिरे टाकले। त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीरची पुदिन्याची पानं टाकली आहे, 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकल्या आहेत,
थोडीशी तमालपत्र, अर्धा लिंबू पिळून टाकला आहे, थोडंसं तेल टाकलंय, चवीनुसार मीठ. आता इथे भिजवलेला तांदूळ टाकलाय, थोडासा ढवळायचा आहे, मध्ये मध्ये खूप जास्त हलवायचा नाहीये त्याला. एक 5 ते 6 मिनिटांमध्ये भात शिजतो आपला. भात आपल्याला पूर्ण नाही शिजायचा आहे, फक्त 80%च. असा दाबला तर त्याचा तुकडा पडला पाहिजे, तो असा चेमनला नाही गेला पाहिजे, म्हणजेच आपला भात व्यवस्थित शिजलाय. काढून घेऊया तो आता आपण. चाळणीवरती काढून घ्यायचा, जेणेकरून पाणी असेल तर ते निथळून जाईल खाली. तोपर्यंत आपल्या भाज्या पण शिजल्यात. आता आपण बिर्याणीचे थर बनवून घेऊया. त्यासाठी मी ते मोठं पातेलं घेतलंय, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आपल्याला, खालून जळू नये म्हणून. आणि खालच्या लेअरला आपल्याला भात टाकायचा आहे. पातळ लेअर द्यायचा आहे पहिला आपल्याला भाताचा. सर्व बाजूंनी व्यवस्थित करून घ्यायचं त्याला. त्याच्यावरतून तूप टाकायचं आहे आपल्याला. आता त्याच्यावरतून आपल्याला दुधामध्ये हळद भिजवून ठेवली होती कलर येण्यासाठी, ती टाकायची आहे. वरतून थोडासा बिर्याणी मसाला टाकला आहे, वरतून कोथिंबीर, थोडीशी पुदिन्याची पानं आणि तळलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. वरतून आपल्याला भाज्यांचा थर द्यायचा आहे. सर्व बाजूंनी पातळ पातळ पसरून घ्यायच्या भाज्या. आता परत एकदा भाताचा थर द्यायचा आहे. आता थोडासा जाडसर द्यायचा आहे. त्याच्यावरती पुन्हा एकदा दूध आणि हळद मिक्स केलेलं दूध टाकायचं आहे. वरतून तूप टाकायचं, थोडासा बिर्याणी मसाला टाकायचा, खूप छान फ्लेवर येतो म्हणून. थोडीशी कोथिंबीर टाकायची, पुदिन्याची पानं, तळलेला कांदा आणि वरतून उरलेल्या भाज्यांचा थर द्यायचा आहे. भाज्यांचे 2 थर आहे तर भाताचे 3 थर आले पाहिजेत. सर्वात वरती पण भाताचा थर आला पाहिजे आणि खाली पण भाताचा थर. वरतून दूध टाकायचं आहे, तूप टाकायचं आहे, थोडासा बिर्याणी मसाला, कोथिंबीर, पुदिन्याची पानं आणि उरलेला तळलेला कांदा पण टाकून द्यायचा आहे. आता आपण तिला दम देऊन घेऊया बिर्याणीला. त्यासाठी मी लोखंडाचा तवा तापत ठेवला आहे. त्याच्यावरतून पातेलं ठेवून देऊ आणि झाकण ठेवून 15 मिनिटासाठी होऊन द्यायचे आपल्याला. वरतून जड वस्तू पण ठेवायची आहे, खलबत्ता वगैरे. अशा पद्धतीने आपली बिर्याणी तयार झाली आहे. प्लेटमध्ये काढून घेऊया. बघू शकता एकदम मोकळी मोकळी झाली आहे. कलर पण भारी आला आहे. आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये.